आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्याच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत आलंय। मुंबईतल्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांची दादर इथल्या शिवाजी पार्क मंदिरात बैठक पार पडली। यावेळी मुंबईतल्या 3 प्रमुख मैदानांची पाहणी करण्याचं निश्चित करण्यात आलं। जरांगे मुंबईत येणारच असा निर्धार यावेळी मराठा आंदोलकांनी व्यक्त केला। सरकारनं मागणी मान्य केली नाही तर उपोषणासाठी जरांगे मुंबईत येतील, मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत विजयी सभेसाठी जरांगे येतील असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला। आज संपूर्ण टीम त्यांची इथे आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत। पाहणी केल्यानंतर जे मैदान योग्य वाटेल ते मैदान ते मनोजदादांशी चर्चा करतील आणि ते लगेच 1-2 दिवसांमध्ये माझ्यामध्ये जाहीर करण्यात येईल। त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये, परमिशनच्या संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला काम वाटून दिलं जाईल। मनोजदादा जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच, मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल, नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल। पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार। आयदर आम्ही एकतर मनोजदादांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजयी सभाच या मुंबईमध्ये साजरी होईल।